नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जेव्हा सासूबाई गावाहून आल्या ना त्यावेळी ना भरपूर भाज्या आणल्या होत्या, त्यातच भरीतचे वांगे सुद्धा होते आणि पोकळ्याची भाजी। तर पोकळ्याची भाजी ना बरेच लोकांना माहीत असेल किंवा नसेलही, थोडीफार ही ना तांदळाच्या भाजीसारखीच असते। तुम्हाला माहीत आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे जो पोकळा आहे ना तो स्वच्छ असा निवडून घ्यायचा, देठ सुद्धा घ्यायचे, लाल देठ असली ना तर त्याची चव अजूनही छान येते। आता हा सगळा साफ करून घेतला आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवला, तर 15-20 मिनिटांपर्यंत राहू दिलं। 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। आता एका गाळणीमध्ये ना पाणी निथळत ठेवलं, तोपर्यंत इथे मी दुसरी तयारी केली। इथे लाल किंवा हिरव्या मिरच्या वापरून सुद्धा बनवली जाते। मी लाल मिरची खुडूनच केलेला आहे, जसं खुडमिरचीचा बट्टा बनवताना त्या पद्धतीने। तर खुडमिरचीचा बट्टा काय असतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, तर मी आधी रेसिपी शेअर केलेली आहे, एकदम सोपी असते। इथे लसूण सुद्धा बारीक चिरून घेतला, 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्या। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली। जिरं छान तडतडायला लागलं, त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेले लसूण आणि मिरच्या आहेत ना त्या टाकल्या, सोबतच एक हिरवी मिरची सुद्धा टाकली, जेणेकरून थोडा तिखटपणा येईल। आता तुमच्यापैकी ही भाजी कोणाकोणाला आवडते तर मला नक्की सांगा आणि असेच कमेंट करत राहा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत की नाही। तर इथं हे सगळं परतून घेतलं, मिरची छान तळून घ्यायची, त्यानेच आपली भाजीला चव येते, कारण की यामध्ये दुसरा कांदा वगैरे काहीच नसतं। तर भाजी ना अशीच छान लागते। इथं थोडंसं हळद टाकले आणि जो पोकळा होता तो यामध्ये मिक्स करून घेतला। तर याची सुकी भाजी सुद्धा बनवली जाते कांदे टाकून, पण इथे मी ना भाकरीसोबत बनवायची होती, त्यामुळे ना पातळ म्हणजे पाणी टाकूनच बनवली आहे। तर इथे हे सगळं मिक्स करून घेतलं आणि छान ना शिजू दिली तिला। थोडा वेळ ना त्याच पाण्यामध्ये शिजू द्यायची, म्हणजे अजूनही ती भाजी मस्त लागते। थोडे त्यामध्ये धने पावडर टाकले, धने पावडर हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं। इथे मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलं, म्हणजे तांब्याभर पाणी टाकलं आहे। पाणी उकळणार तर थोडंसं कमी होतं, त्यामुळे ना थोडं एक्स्ट्रा टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। तर आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त पाणी करायचं। इथं भाकरींसोबत खायचं होतं, त्यामुळे थोडंसं पातळच बरं लागतं। तर चवीनुसार मीठ टाकून त्यावर झाकण लावून दिलं आणि छान उकळू दिलं। देठ शिजेपर्यंत ही भाजी उकळू द्यायची। देठ शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये हे पोकळ्याचं पाणी बनवून तयार होतं किंवा पोकळ्याची भाजी बनवून तयार होते। तर इथं बघा, तुम्ही बघू शकता छान उकळून झालेली आहे आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे। सोबतच इथे ना भाकरीसुद्धा बनवून घेतला, तर बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर सोबत छान लागतं खायला। तर इथे मी बाजरीची आणि ज्वारीची दोघंही मिक्स भाकरी बनवल्या होत्या। तर अशा पद्धतीने आजचा बेत होता, साधा आणि एकदमच सोपा। तर तुम्ही सुद्धा असा कधीतरी बेत बनवतात का संध्याकाळच्या वेळी? मला नक्की कमेंट करून सांगा। इथे हे पोकळ्याचं पाणी ॲज अ सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो, म्हणजे छान लागतं। किंवा मग ना भाकरीचा चुरा करून त्यामध्ये हे पोकळ्याचं पाणी किंवा पोकळ्याची भाजी टाकायची आणि गरम गरमच खायचं। तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ इथंच एंड करते। आजचा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।